आज क्लिनिक मध्ये माझा एक मित्र त्याच्या आईला घेऊन आला होता. आई गुडघेदुखीने त्रस्त तर होतीच, पण सासू सुनेच्या वादाने पण जाम वैतागली होती. तो बोलला, बायको सारखी आईविषयी तक्रार करते, तिला आई वाईट एवढी का वाटते हेच कळत नाही. त्या उलट त्याच्या बायकोला असं वाटत होतं सासूबाईंना मीच खटकते. परवाच बायकोकडून दूध ओतू गेलं. आई तिला फक्त एवढं बोलली, दूध ओतू गेलं, जरा लक्ष दे. पण त्याचा बायकोला एवढा राग आला की या एका वाक्यावर तिने दिवसभर संताप केला. बायकोला वाटतं सासू लगेच रागवली आणि आईला वाटतं काही बोललं तर हिला सहनच होत नाही. झालं तिथून गैरसमज चालू. तुझं लक्ष नाही, तू माझं ऐकत नाही. असं जेव्हा सासू बोलते तेव्हा ती सुनेवर टीका नसते, तर सुनेला योग्य गोष्टींचं ज्ञान द्यायचा प्रयत्न असतो. तिला माहित असतं की नातं बिघडलं तर घर सुद्धा विस्कटणार, कारण सासू होण्यापूर्वी तिने सुद्धा सुनेचं नातं निभावलेलं असतं. एका वयानंतर सासूसाठी कुटुंब म्हणजेच त्यांचं जग होतं, एक सुरक्षित जागा होते. पण इथे जर ते दुखावले गेले तर ही लोक मनाने तुटतात. मात्र सुनेचं जग वेगळंच असतं. तिला नाती जपणं आणि करिअर, रिस्पॉन्सिबिलिटी यांचं ताळमेळ घालणं जमत नाही. सून जॉब करत असली तरी ती आपल्या कुटुंबासाठीच करते हा विचार करून सासू तिला समजून घेतेच. पण काही सुना सारासार विचार न करता कठोर शब्द वापरतात. शब्दांनी केलेले वार सहजासहजी विसरता येत नाही. ज्या दिवशी तुम्ही मोठ्या माणसांच्या मनातला हेतू समजून घ्याल, त्या दिवशी भांडणं कमी आणि समजूतदारपणा जास्त वाढेल. जीवन ऊर्जा क्लिनिक मध्ये आम्हाला असाही अनेकदा अनुभव येतो की सूनच सासूचा आधार झालीये, तिची मुलगी झाली आहे. असो, गुडघ्याचा त्रास असेल तर एकदा जीवन ऊर्जेचा अनुभव अवश्य घ्या आणि वेदनामुक्त आयुष्य जगा. धन्यवाद.